हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर अनेकदा आपल्या मनात एक प्रश्न येतो, घरात अगदी तेच मसाले तेच साहित्य वापरून स्वयंपाक केला तरी हॉटेलसारखी चव का येत नाही. काही हॉटेलमधील भाजी, सूप, फ्राईड राईस, मंचुरियन किंवा ग्रेव्ही इतकी चटकदार आणि रुचकर का लागते, यामागे अनेक कारणे असतात. अनुभवी कुक, योग्य प्रमाणातील मसाले, ताजे साहित्य, स्वयंपाक करण्याची पद्धत आणि काही वेळा चव वाढवण्यासाठी वापरली जाणारी टेस्टिंग पावडर म्हणजेच मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणजेच MSG हे त्यातील एक कारण असू शकते. आज टेस्टिंग पावडरबद्दल अनेक गैरसमज समाजात पसरलेले आहेत. काही लोक ती पूर्णपणे विषारी असल्याचा दावा करतात, तर काही जण ती अगदी निरुपद्रवी असल्याचे सांगतात. प्रत्यक्षात या दोन्ही टोकाच्या मतांपेक्षा वस्तुस्थिती वेगळी आहे. म्हणूनच प्रत्येक खवय्याने या विषयाची योग्य माहिती असणे गरजेचे आहे. टेस्टिंग पावडरचा इतिहास जवळपास 100 वर्षांहून अधिक जुना आहे. सन 1908 मध्ये जपानचे प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ किकुने इकेदा यांनी समुद्री शैवालामधून उमामी चव निर्माण करणारे ग्लुटामेट वेगळे केले. त्यांनी लक्षात आणून दिले की गोड, खारट, आंबट आणि कडू याशिवाय आणखी एक स्वतंत्र चव अस्तित्वात आहे. तिला त्यांनी उमामी असे नाव दिले. त्यानंतर 1909 मध्ये मोनोसोडियम ग्लुटामेटचे व्यावसायिक उत्पादन सुरू झाले आणि पुढे ते जगभरातील खाद्य उद्योगात पोहोचले. आज अनेक देशांमध्ये विविध प्रक्रिया केलेले पदार्थ, स्नॅक्स, सूप आणि काही रेस्टॉरंटमधील पदार्थांमध्ये त्याचा वापर केला जातो. भारतातही विशेषतः चायनीज शैलीतील पदार्थ लोकप्रिय झाल्यानंतर टेस्टिंग पावडरचा वापर वाढला. फ्राईड राईस, मंचुरियन, नूडल्स, सूप आणि काही ग्रेव्ही पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी तिचा वापर केला जाऊ शकतो. मात्र हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की सर्व हॉटेल्स टेस्टिंग पावडर वापरतातच असे नाही. अनेक प्रतिष्ठित हॉटेल्स केवळ ताजे साहित्य, उच्च दर्जाचे मसाले आणि कुशल पाककलेच्या जोरावर उत्कृष्ट चव निर्माण करतात. टेस्टिंग पावडर म्हणजे नेमके काय? मोनोसोडियम ग्लुटामेट हा चव वाढवणारा घटक आहे. तो अन्नातील उमामी चव अधिक ठळक करतो. विशेष म्हणजे ग्लुटामेट हे नैसर्गिकरित्या टोमॅटो, मशरूम, चीज, सोया सॉस आणि मांसाहारी पदार्थांमध्येही आढळते. त्यामुळे ग्लुटामेट हा पूर्णपणे कृत्रिम किंवा अपरिचित पदार्थ नाही. मात्र त्याचा वापर योग्य प्रमाणात असणे महत्त्वाचे मानले जाते. हॉटेलमधील चव केवळ टेस्टिंग पावडरमुळेच येते असा समज चुकीचा आहे. चव तयार होण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत असतात. कांदा आणि टोमॅटो योग्य प्रकारे भाजणे, मसाल्यांचे संतुलन राखणे, मंद आचेवर शिजवणे, दर्जेदार तेल किंवा तूप वापरणे, ताजे साहित्य आणि अनुभवी कुकची हातोटी यामुळेही पदार्थाची चव लक्षणीयरित्या वाढते. अनेक शेफ सांगतात की उत्तम स्वयंपाकासाठी कौशल्य हे कोणत्याही चववर्धकापेक्षा अधिक महत्त्वाचे असते. मात्र प्रश्न असा आहे की टेस्टिंग पावडर किती प्रमाणात वापरली जाते? याचे एक सार्वत्रिक उत्तर नाही. काही व्यावसायिक स्वयंपाकघरामध्ये प्रमाणित रेसिपीनुसार मर्यादित वापर केला जातो, तर काही ठिकाणी कुक आपल्या अनुभवाच्या आधारे अंदाजाने पावडर घालतो. त्यामुळे एका हॉटेलमध्ये किंवा एका पदार्थात किती प्रमाण वापरले गेले आहे हे ग्राहकाला समजणे जवळपास अशक्य असते. याच कारणामुळे नियमितपणे हॉटेलमध्ये जेवण करणाऱ्या लोकांनी जागरूक राहणे आवश्यक आहे. वैज्ञानिक संशोधनानुसार मर्यादित प्रमाणातील MSG बहुतेक निरोगी लोकांसाठी सुरक्षित मानले जाते. तथापि काही संवेदनशील व्यक्तींना डोकेदुखी, अस्वस्थता, तहान वाढणे किंवा इतर सौम्य लक्षणे जाणवू शकतात. त्याचबरोबर अनेकांना हॉटेलमध्ये जेवल्यानंतर छातीत जळजळ किंवा आम्लपित्ताचा त्रास होतो. परंतु त्यामागे फक्त टेस्टिंग पावडरच कारणीभूत असते असे नाही. जास्त तेलकट अन्न, अतितिखट मसाले, भरपेट जेवण, उशिरा खाण्याची सवय, जास्त मीठ किंवा आधीपासून असलेली पचनसंस्थेची समस्या यांचाही त्यात मोठा वाटा असू शकतो. रोज हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी खरी चिंता फक्त टेस्टिंग पावडरच नाही तर एकूण आहार पद्धतीची आहे. सतत जास्त तेल, मीठ, मसाले, प्रक्रिया केलेले सॉस, रिफाईंड मैदा आणि इतर चववर्धक पदार्थांचे सेवन होत राहिल्यास त्याचा दीर्घकालीन परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे शक्य तितके संतुलित आहार घेणे, फळे, भाज्या आणि घरगुती अन्नाचा समावेश वाढवणे गरजेचे आहे. खवय्यांनी एक छोटी पण महत्त्वाची सवय लावून घ्यायला हरकत नाही. हॉटेलमध्ये बसल्यानंतर मालक किंवा व्यवस्थापकाला नम्रपणे विचारा, तुमच्या जेवणात टेस्टिंग पावडर वापरतात का? शक्य असल्यास माझ्या पदार्थात ती वापरू नका. असा प्रश्न विचारल्याने हॉटेल चालकाला ग्राहक आपल्या आरोग्याबाबत जागरूक असल्याची जाणीव होते. त्यामुळे तो पदार्थ अधिक काळजीपूर्वक तयार करण्याची शक्यता वाढते. त्यामुळे दर्जेदार मसाले, ताजे साहित्य आणि नैसर्गिक चवीवर भर देण्यासही प्रोत्साहन मिळू शकते.
शक्य असल्यास ज्या हॉटेलमध्ये स्वच्छता, दर्जेदार साहित्य आणि पारदर्शक पद्धतीने स्वयंपाक केला जातो अशाच ठिकाणी जेवणाला प्राधान्य द्यावे. आम्ही टेस्टिंग पावडर वापरत नाही किंवा ग्राहकाच्या विनंतीनुसार न वापरण्याची सुविधा आहे असे सांगणाऱ्या हॉटेल्सचा पर्यायही विचारात घेता येईल. मात्र कोणत्याही हॉटेलबद्दल पुराव्याशिवाय निष्कर्ष काढणे टाळावे. हॉटेल मालक आणि कुक यांचीही मोठी जबाबदारी आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी केवळ कृत्रिम चववर्धकांवर अवलंबून राहण्यापेक्षा उत्तम दर्जाचे साहित्य, स्वच्छता, संतुलित मसाले आणि कौशल्यपूर्ण पाककला यावर भर दिल्यास दीर्घकाळ विश्वास निर्माण होतो. चविष्ट आणि आरोग्यदायी अन्न देणारे हॉटेल ग्राहकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण करते. शेवटी टेस्टिंग पावडर हा भीती पसरवण्याचा विषय नाही तर जागरूकतेचा विषय आहे. उपलब्ध वैज्ञानिक माहितीनुसार मर्यादित प्रमाणातील MSG बहुतेक लोकांसाठी सुरक्षित मानले जाते. परंतु हॉटेलमध्ये प्रत्यक्ष किती वापर झाला आहे याची माहिती ग्राहकाला नसते. म्हणूनच विशेषतः नियमित बाहेर जेवण करणाऱ्यांनी सजग राहणे आवश्यक आहे. हॉटेलमध्ये जेवताना एक साधा प्रश्न विचारायची सवय लावा. तुम्ही टेस्टिंग पावडर वापरता का? कदाचित हा छोटासा प्रश्न तुम्हाला अधिक आरोग्यदायी आणि गुणवत्तापूर्ण जेवण निवडण्यास मदत करेल. चवी इतकेच आरोग्यालाही महत्त्व दिले तर खऱ्या अर्थाने खाद्यसंस्कृती समृद्ध होईल.